त्या आईचे सुद्धा मी आजच्या बैठकीचे अध्यक्ष, आदरणीय मंच उपस्थित सेवक सेविका व चव्हाण परिवाराकडून माझ्याकडून आईचे सुद्धा आभार व्यक्त करून अभिनंदन करते व प्रणाम करते। तसेच आजच्या या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष, बाबांचे सेवक सन्माननीय बोरकर साहेब यांनी उत्तमरित्या आपलं अध्यक्षपद स्वीकारून या ठिकाणी त्यांनी सुंदर असे विचार या ठिकाणी आम्हाला सेवकांना दिले। त्यांचे सुद्धा मी आदरणीय मंच उपस्थित सेवक सेविका व चव्हाण परिवार व माझ्याकडून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करून नमस्कार करते। तसेच आजच्या या चर्चा बैठकीला उपस्थित परमपूज्य परमात्मा चौक मंडळाची माजी सचिव, संचालक व या परिवाराचे मार्गदर्शक सन्माननीय विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेब, त्यांनी सुद्धा नेहमीप्रमाणे फार सुंदर असे या ठिकाणी आपले विचार दिले व त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू निघाले, अश्रूची किंमत सर्वांना जाणीव राहत नाही। त्या अश्रूची किंमत प्रत्येकाला समजत नाही, पण तो परमेश्वर ओळखतो। पण त्यांनी आपल्या शब्दातून नेहमीप्रमाणे जे विचार दिले ते विचार आपण प्रत्येक सेवकांनी आत्मसात केले। त्यांचे सुद्धा मी आदरणीय मंच उपस्थित सेवक सेविका चव्हाण परिवार व माझ्याकडून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करून त्यांना नमस्कार करते। तसेच या ठिकाणी प्रमुख अतिथीच्या रूपात लाभलेले मंडळाचे माजी संचालक सन्माननीय प्रकाशजी शाहू साहेब यांनी सुद्धा थोडक्यामध्ये दिलं, पण समजने वाले को इशारा काफी रहता। पुण्यात घेतले झाले, चौथा नाही पकडलं। आता कोणाला काय शिकायचं आहे त्यामधून असे मोलाचे शब्द टाकून त्यांनी जो आम्हाला या ठिकाणी शिकवण मिळाली, अगदी नवीन वर्षानिमित्त 25 मध्ये काय गेलं जाऊ द्या, बघ आता 24 मध्ये आत्मसात करा आणि आत्मसात करून पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा असे सुंदर विचार त्यांनी या ठिकाणी आम्हा सेवकांना दिले। त्यांचे सुद्धा मी आदरणीय मंच अध्यक्ष साहेब, उपस्थित सेवक सेविका चव्हाण परिवार व माझ्याकडून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करून नमस्कार करते। तसेच या ठिकाणी प्रामुख्याने